नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिरशी तहसील उमरेड येथील वंदना किशोर बुटे यांना विद्यमान अपर आयुक्त यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी अपात्र घोषित केले। ग्रामपंचायत सदस्य मनोज दांदडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अधिनियम अंतर्गत सरपंच वंदना बुटे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याबाबत तक्रार दाखल केली होती। सन 2022-23 या आर्थिक वर्षात मुरुम टाकण्याच्या कामात झालेल्या संशोधनात 2,50,000 रुपये हे मोजमाप पुस्तिका व काम पूर्णत्वाच्या प्रमाणानुसार प्राकलनपेक्षा 9,000 अतिरिक्त झालेले आहे। 91,904 रुपये सरपंच व सचिव यांच्याद्वारे अतिप्रदान झालेले आहे। मोजमाप पुस्तिकेनुसार रॉयल्टी 22,915 रुपये कपात केलेली आहे, मात्र सदर रक्कम शासन जमा करण्यात आलेली नाही। सदर प्रकरणात कोर्ट विद्यमान अप्पर आयुक्त नागपूर यांनी सरपंच वंदना किशोर बुटे यांना अपात्र घोषित केले। तसेच उमरेड पंचायत समिती गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांनी उपसरपंच अतुल सुधाकर नारनवरे यांना प्रभारी सरपंच म्हणून पदभार सांभाळण्याचे आदेश दिलेले आहेत। आदेशानुसार काल सायंकाळी अतुल सुधाकर नारनवरे यांनी श्री संत परमहंस रंगनाथ महाराज यांच्या मंदिरात नारळ फोडून पदभार स्वीकारला। त्यांना समोरील वाटचालीकरिता ग्रामपंचायत सदस्यांनी व गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संदीप डेकाटे, तालुका प्रतिनिधी नागपूर ग्रामीण। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।